मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोरेगावातल्या नेस्कोमध्ये होणार आहे। या ठिकाणी जवळपास 700 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। इथे येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच त्याला आतमध्ये प्रवेश दिला जातोय। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या अर्थात 4 जूनला सुरुवात होणार आहे। उद्या सकाळपासून मतमोजणी सुरू होणार आहे। मी आता नेस्को गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आहे, ज्या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ या 3 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती या सेंटर येथे होणार आहे। आपण जर बघितलं असाल तर हे 3 गेट लावण्यात आले आहेत। त्यामध्ये मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधी आणि कर्मचारी आणि उमेदवार या ठिकाणी येऊन जातील। तर दुसरा जो गेट आहे त्या ठिकाणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे जे प्रतिनिधी नेमलेले असतात ते इथे जातील। जवळपास 700 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं असाल तर आज देखील इथे कडेकोट पाहणी जी आहे ती केली जाते। जी कोणी व्यक्ती या ठिकाणी येते त्याची पूर्णतः चौकशी केली जाते, त्याने आणलेले सामान जे आहे ते तपासले जात आहे आणि त्यानंतर इथे प्रत्येकाला आतमध्ये सोडण्यात येते। आपण या ठिकाणी जर पाहिलं असाल तर प्रत्येक विभागासाठी एक मंडप जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। कॅमेरा पर्सन अनिल सनगरेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, गोरेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।